लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी आवाहन केलं आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रेणुका प्रकाश शिंदे, दीपाली शेखर हवेली, संतोष मारुती नरटे, गणेश एसार देशमुख यांच्या प्रचारात महिलांच्या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की विकासरत्न विलासराव देशमुख यांनी विकास कामाची घडी बसवलेली आहे। विकासाचा एक विचार दिलेला आहे। तो विचार आणि वसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात माजी मंत्री आमदार अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख प्रामाणिकपणे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करीत आहेत। नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता देशमुख कुटुंबीय सदैव तत्पर आहे। याउलट भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात आणि खोटे आश्वासने दिली आहेत। मतदारांच्या दिशाभूल करत सत्ता मिळवणे हाच एकमेव त्यांचा उद्दिष्ट ठरत आहे। आता ही सामान्य जनतेची, गोरगरीब जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप आणि सत्ताधारी करतील, त्याच्यावर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। यावेळी या महिलांच्या कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। नाही, मी प्रचारादरम्यान फिरते, चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना चांगल्या मताने यश येईल असं माझं म्हणणं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष लातूरला आले होते, त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याकडे कसं बघता? त्यांना जनतेनं उत्तर दिलेलं आहे। विकासाच्या गोष्टींमध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे लातूरला कमतरता आहे, सडकेची, पाण्याची, नाल्याची, हे सगळे ज्या सुविधा आपल्याला पुरवायच्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रचार करतो। 15 तारखेला मतदान आहे, जनतेला काय 15 तारखेला मतदान आहे। सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला निवडावं अशी मी नम्र विनंती करणार आहे आणि काँग्रेस पक्षच हे सगळ्या सुविधा देऊ शकते असं ठाम माझं मत आहे। ही काँग्रेसची संस्कृती आपल्याकडं, आपण काँग्रेसवाले मानत नाही आहेत। आता ज्याला जे करायचं आहे त्याला कुणी अडवलेलं नाही आहे, ते त्यांचे विचार मांडू शकतात, पण आपल्याला काँग्रेसवर भरोसा ठेवून काँग्रेसच्या लोकांना आम्ही सांगतोय की संयमाने आपण आपल्या मुद्दे मांडायचे आहेत आणि त्यांना लोकांचे कामं करायचे आहेत।